आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4च्या महात्मा फुले नगरमध्ये काही टोळक्यांकडून नागरिकांच्या घरांवर दगडफेक केली जाते। रात्रीच्या सुमारास हे टोळके परिसरात फिरून नागरिकांच्या घरावर दगडफेक करत आहेत। या दगडफेकीमध्ये 10 ते 12 घरांचं नुकसान झालंय, तसेच अनेक वाहनांचं देखील नुकसान झालंय। मागील 2 आठवड्यांपासून या टोळक्यांनी परिसरात हायदोस घातल्यानं नागरिक दहशतीत आहेत। याविषयी विठ्ठलवाडी पोलिसांना तक्रार करून देखील पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नाही म्हटलं तरी 10-12 जणांचं घरांचं नुकसान झालेलं आहे। रात्री बेरात्री हे कोणाचे दरवाजे ठोकतायत, काचा तोडतायत, गल्ल्यांमध्ये फिरतायत। पण आमची मजबुरी अशी झालेली आहे की आमच्याकडे पुरावा नाही की तोच व्यक्ती आहे म्हणून, पण आहेत ते एरियामधलेच, बाहेरचा व्यक्ती इथं कोणी येऊ शकत नाही, एवढी 100% आहे। पण पोलीस प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यावं आणि इथं एरियामध्ये क्राईम होत चाललेला आहे, याच्यावर पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। आणि इथं जर पोलीस प्रशासनाने जर लक्ष नाही दिलं तर इथं कोणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो। 30-40-50 वर्ष झाले आम्हाला इथं राहून। आता लहानच्या मोठं आम्ही एरियामध्ये झालो तेव्हा लोक असे नव्हते। आता हे रात्रीच्या वेळेला एवढा आतंक होतो, कुणाच्या गाड्या जरी उभ्या केल्या तर गाड्यांच्या सीटा फाडतील, कुणाच्या वायरी कापतील, कुणाच्या घरावर दगड मारतील, कोणची मुलगी गेली सीट्या मारतील, भांडायला गेलं का त्यांची माणसं घरातली 4-4, 5-5 बेगुन्हा कुणाला पण येऊन मग मारामारी करायचं। मग तेच कंप्लेंट पोलीस स्टेशनला जायचं। मग आम्ही विठ्ठलवाडीमध्ये बऱ्याच वेळा आम्ही कंप्लेंट नोंद केली, बाबा इथं तुम्ही हे करा, लक्ष द्या, इथं असं रात्रीच्या वेळेला आतंक होतो। पोरं काहीच ऐकत नाही। बरं यांचे कामं नाही, धंदे नाही, रात्रीच्या वेळेला 2:30-12 वाजता यांचे काय कामं असतात, रात्रीचं फिरणं गल्लीमध्ये। मग दगड मारणं, मग मारायला गेला आणि असे पोस्टर काढतात भिंतीवर, घाण पोस्टर लिहतात खडूनी, घाणेरडे चित्र दाखवतात। बोलायला गेलं मग ते लोक काय बोलतात, आमची मुलं थोडी असे करणार। बघा आता एरियामधले नाही तर काय बाहेरचे येतील का। माजी महापौर लीलाबाई आशान यांच्या प्रभागात हा महात्मा फुले नगर येतो। या टोळक्यांचा पोलिसांनी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी इथले रहिवासी करत आहेत। पब्लिक मीडिया, उल्हासनगर।